भाजप पहिल्या नंबरचा पक्ष हे पुन्हा अधोरेखित। राज्यात 48% नगरसेवक एकट्या भाजपचे। कुणावरही टीका न करता केवळ विकासावर मतं मागितली। निकालानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांची जादू। भाजपच मोठा भाऊ। महायुतीला 214, महाविकास आघाडीला 50 तर स्थानिक आघाडीला 24 जागा। नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचं द्विशतक। भाजप 120, शिंदेंची सेना 57 आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी 37 जागांवर विजयी। तर महाविकास आघाडीत काँग्रेस नंबर 1। ठाकरेंचं खराब प्रदर्शन। काँग्रेस 31, ठाकरेंची सेना 9 आणि पवारांच्या राष्ट्रवादीची 10 जागांवर आघाडी। महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट करत मानले जनतेचे आभार। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना शहांकडून शुभेच्छा। भाजपची सेंचुरी। शिवसेनेचा सुद्धा स्ट्राईक रेट चांगला। महाविकास आघाडीच्या जागांचा बेरजेपेक्षा सुद्धा शिवसेनेच्या जागा जास्त। पालिका निवडणुकीत सुद्धा असंच यश मिळणार। स्थानिक विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा। दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम। चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा भाजपला घरचा आहेर। तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियात एकही मंत्रिपद नाही। मुनगंटीवारांची नाराजी। पक्ष हा बिनदाराचाच असावा। व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहिलं पाहिजे। मुनगंटीवारांना ताकद कमी पडली असेल तर पालिका निवडणुकीत देऊ। मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांचं भाष्य। चंद्रपुरात विजय वडेट्टीवारांचा जल्लोष। विदर्भात भाजपची पिछेहाट। तर चंद्रपुरातील यश रेकॉर्ड ब्रेक। वडेट्टीवारांची भाजपवर टीका। अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये पराभवानंतर काँग्रेसचा निवडणुकीवर आक्षेप। नगराध्यक्ष पदाची फेरमतमोजणी नाकारल्यामुळे काँग्रेस न्यायालयात जाणार। निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देणार।